महाराष्ट्राच्या राजकारणात महिला आरक्षण विधेयकावरून मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत या विधेयकाच्या अपयशासाठी त्यांनाच जबाबदार ठरवलं. मात्र या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत थेट आव्हान दिलं आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की विरोधकांच्या भूमिकेमुळे महिला आरक्षण विधेयकाला अडथळे निर्माण झाली. तसंच माझ्या तोडीचा नेता असेल तर चर्चेसाठी तयार आहे असं खुलं आव्हानही त्यांनी दिलं. यावर सुषमा अंधारे यांनी तात्काळ पलटवार करत 2023 मधील फडणवीसांच्या ट्विटचा दाखला दिला. 2023 मध्ये तुम्ही ऐतिहासिक क्षण असं ट्विट केलं होतं, मग आता अचानक विरोधकांवर आरोप का? अंधारे यांनी अमित शहा यांच्या ट्विटचाही उल्लेख करत सांगितलं की त्यावेळी संसदेत विधेयक मंजूर झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. तसंच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचाही संदर्भ देत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काल तुम्ही म्हणालात विधेयकाची भ्रूण हत्या झाली, पण या शब्दाचं गांभीर्य तुम्हाला कळतंय का? अंधारे यांनी इतिहासाचा दाखला देत 1951 मधील राजीनाम्याची आठवण करून दिली. बाबासाहेबांनी महिलांसाठी राजीनामा दिला, तुम्ही तयार आहात का? याचबरोबर त्यांनी ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकांचा उल्लेख करत RSS कार्यक्रमात वाचन करण्याचं आव्हान दिलं. सुप्रिया सुळे आणि प्रणती शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांवरूनही अंधारे यांनी फडणवीसांवर महिलांचा अवमान केल्याचा गंभीर आरोप केला. तुम्ही वेळ आणि दिवस ठरवा, आम्ही चर्चेला तयार आहोत, मी एकटी सुद्धा येईन. महिला आरक्षण विधेयकावरून सुरू झालेला हा वाद आता मोठ्या राजकीय संघर्षात बदलला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू असून पुढील काही दिवसात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा, राजकीय आरोप आणि खुल्या चर्चेचं आव्हान या सगळ्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.